नमिताजी काय हा पेढा घ्या, देवाचा प्रसाद. प्रसाद? भीमा बाबू, खरं म्हणजे मी नास्तिक आहे, पण तुम्ही म्हणताय म्हणून मी हा पेढा खाते. अरे वा, बंबोले ना शंकराचा प्रसाद. अहो मॅनेजर साहेब, पेढा घ्या. बंबोलीनाचा प्रसाद. किती चालणार रे भीमा बाबू? कोण आहे? अरे पीटर, हे घे, हे पेढे घे, सगळ्या हॉटेलला वाटून टाक. सगळ्यांना? हा, बंबोलीनाचा प्रसाद आहे मोठा. जा, वाटतो मरे. कुठतरी पाहिल्यासारखा वाटतोय. कॅमेट, कुठं पाहिलंय हिला? कुठतरी पाहिलंय मी. लाज नाही वाटत एका सभ्य स्त्रीची लगट करताना? सभ्य? हो, माझी सून आहे ही. सोन? शक्य नाही, काहीतरी घोटाळा आहे. काय म्हणावं निलेश तुला? देवाचा प्रसाद म्हणून भांग खायला घातलीस आपल्या बायकोला. काकू, त्याचं काय झालं की? तुम्ही पुरुषांनी शेण खाल्लं तरी चालेल, पण कुलवंताच्या सुनेला हे शोभतं का? अरे खानदानी स्त्रीच्या खांद्यावरचा पदर जरा जरी ढळला तरी तिला मेल्याहून मेल्यागत होतं. काकू, तुझी काय चूक पोरी? हा निलेश एक पोरकट आहे, पण तुझे काका एवढे मोठे, याना तरी. आता मला काय माहिती त्यांनी दिलेला प्रसाद हा असा प्रसाद निघेल म्हणून. तरी बरं, रिटायर होण्याआधी 2 वर्ष नशाबंदी खात्यात होत. साऱ्या हॉटेलला तमाशा केला. घोडा काय झाला, गाढव काय झाला. जनाची नाही तरी मनाची तरी. राणी साहेबा, गुन्हा कबूल कबूल. काकू, मी हे चुकले, मला क्षमा करा. काकू, माझंच चुकलं, पण लहानांचं चुकलं की मोठ्याने क्षमा करायला हवी ना. हे बघ काकू, वाटलंच तर या सगळ्यांच्या वतीनं मी कान पकडून उठाबशा काढतो, मग तर काही नको बरं. पोरी, तू आता झोपून राहा, म्हणजे बरं वाटेल. झोप. तुम्ही चला. शिव 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 शिव. गाढवपणा झाला खरा आमच्या हातून. गेले. आईला भांग चढल्यावर काय तू चिकणी दिसत होतीस माहितीये? मजा आ गया. हात म्हटलं का? अरे काय झालं काय तुला? काय झालं? डोकं दुखतंय? उतारा म्हणून विस्कीचा एक पेक देऊ? हो बर बर. एवढं रागवायला काय झालं? दाबतो. आलिया भोगासी असावे सादर. अहो विमा बाबू, उठा उठा, तुम्ही माझ्या खांद्यावर झोपलाय. तुमचा खांदा आहे? मला वाटलं माझ्या घरीच वळकटीवर डोकं ठेवून झोपलो की काय. अहो विमा बाबू, आता पुन्हा झोपायचं असेल ना तर निदान साई तरी चेंज करा. माझा खांदा दुखायला लागलाय. माफ करा, तुम्हाला उगीच कशाला त्रास. माझं डोकं सारखं गरगरते की हो, गोल गोल गोल. काय झालं काय कळलंच नाही. तो बंदूकवाला समोर बघितला आणि जे गपकन डोळे मिटले ते हात उघडले. भीमा बाबू, हा बंदूकवाला कोण? मॅनेजर, मागासपासून बराच वेळ झाला मी तुम्हाला विचारतोय, पण तुम्ही फक्त पान रेड्यासारखं तोंड उघडत. मॅनेजर, माझी 103 नंबरची रूम तुम्ही मला का देत नाहीये? साहेब, तुमचं पत्र फार उशिरा मिळाला साहेब. मॅनेजर, माझी लकी रूम तुम्ही मला का देत नाही? तिथे मिस्टर आणि मिसेस साधले आहेत, त्यांना विचारून बघा साहेब. तुला विचारायला काय झालं? मला जाऊ पाहिजे साहेब. गोळी मारून खाण्याची झोप उडवली पाहिजे. साधले. ओके. आहा, तुम्ही मिस्टर साधले? होय. राईट. पण तुम्ही असं आगंतुकासारखे कोण? आगंतुक नाही, ठाकूर, मिस्टर ठाकूर. मला ही रूम हवी आहे. तुम्ही जरा दुसरी कुठली ते बघा. म्हणजे ऑफकोर्स दिस इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट आणि बंदूक हातात घेऊन? गुड जोक मिस्टर साधले. डमट, बंदूक शिकारीसाठी.
अरे इथल्या जंगलात तसे हरणं खूप आहेत. ते ठीक आहे हो, पण त्याचा या रूमशी काय संबंध? तुम्ही रूम मध्ये बसून शिकार करणार आहात का? गुड 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 एक्सलंट. त्याचं काय, या खोलीशी माझ्या काहीतरी सेंटिमेंट्स आहेत. सेंटिमेंट आहे? हा. कसल्या सेंटिमेंट? काय मिस्टर साधले, ते जरा खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, मी माझ्या बायकोला विचारून सांगतो. चंदन, ए चंदन. आले आले. चंदाबाई, हा अपमान मी विसरणार नाही. एक ना एक दिवस तुला माझ्या पायाशी लोळण घ्यावीच लागेल, नाहीतर मी नावाचा ठाकूरच नाही. चंदन, यांना ही रूम बदलून हवी. यांच्या काही या रूम संबंधी भावना आहेत तर आपण बदलून द्यायची का? तुझी पत्नी म्हणून माझ्याही काही भावना या रूमशी निगडीत आहेत. ही रूम सोडून मला कुठेही जायचं नाही. अहो पण अगं चंदन, माझं ऐकून तर घे. अगं पण मला झोप येते, जरा स्वस्त पडू दे. सॉरी ठाकूर. वेल डॅम इट. ओके ओके. पण काय हो मिस्टर साधले, या तुमच्या मिसेस यांना मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आवाज सुद्धा ओळखीचा आहे. या राहणाऱ्या कुठल्या? अगेन सॉरी ठाकूर. हं? माझी मिसेस कुठली राहणारी हे अत्यंत खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो. मिस्टर साधले, हा. माझी तुमच्याकडे आणखी एक रिक्वेस्ट आहे. बोला. मी शिकार करतो, पत्ते खेळतो, जुगार खेळतो, रेस खेळतो, सगळं काही करतो, दारू पितो. पण काय, दारू एकट्याने प्यायला मजा नाही, कंपनी पाहिजे. कंपनी असेल ना तर डॅम मजा येतो. बोला, इंटरेस्टेड आहात का? असाल तर बोला, सालीला आत्ता खोलून टाकतो. कबूल. पण एक अट आहे. बोला बोला. माझ्या रूम मध्ये माझी बाटली, हं. तुमच्या रूम मध्ये तुमची बाटली. ओके? ओके. पण काय, हा. सध्या ही रूम मी माझीच समजतो. तेव्हा पहिली बाटली माझी, नंतरच्या तुमच्या. ओके? ओके. Cheers! पहिले 2-3 पेग मी असेच घेतो, नीट. मग स्टेप बाय स्टेप बाटली संपेपर्यंत. असं? आज माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही, नाहीतर तिने आपल्याला कंपनी दिली असती. पण बरं झालं, 2 पुरुषात एक बाई असू नये. भांडणं होतात, दोस्ती दुश्मनीत बदलते. बरं. Damn it, मला अनुभव आहे ना त्याचा. असं? माझा एक यार होता, यार, मित्र होता, मित्र, जिवलग मित्र. शिकार आम्ही एकत्र करायचो, सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करायचो दोघं. एकदा याच हॉटेलात, याच रूम मध्ये आम्ही उतरलो. हा. पुढे? पुढे पुढच्याच खोलीत एक सुंदर मुलगी उतरली होती. सुंदर. आमच्या दोघांच्याही नजरेत भरली ते. म्हणजे ती तुमच्या दोघांच्या मनात भरली? शिकाऱ्याला मन नसतं, असते फक्त नजर. बर. मी त्याला म्हटलं, यार चल, नेहमीप्रमाणे ही सुद्धा शिकार आपण वाटून घेऊया. पण नाही, साल्याची नियत बदलली. त्याला एकट्याला ती हवी होती. एकट्याला. पण त्याला काय कळायच्या आतच त्या पोट्टीला मीच पटावली आणि या इथं याच खोलीत तिला घेऊन आलो. हा, तुम्ही बसला आहात ना, तिथं तो बसला होता. त्याच्या समोरूनच अलगत अलगत तिला घेऊन आलो आणि या इथं या झोपवली आणि शिकार मी सोलू लागलो. कपडे काढायला लागलो आणि पाठ मोराहून मी तिला असा मिठीत घेणार, एवढ्या बंदुकीचे 2 आवाज ऐकू आले. मी खाली उतरलो, इथं आलो. इथे इथे तो मरून पडला होता, गोळी लागून. म्हणजे तुमच्या दोस्ताने आत्महत्या केली? इथे इथे या इथे तो असा पडला होता. इथं? हा, इथे. किती इंटरेस्टिंग आहे ना गोष्ट. म्हणून मला ही खोली आवडते. या खोलीत मी एकटा कधीच असत नाही, माझी जीत माझ्या बरोबर असते. मिस्टर, या खोलीत दारूची आणि बाईची मजा काय औरच आहे.
बघितला, दारूच्या 2 घोटांची किमया. जे सेंटिमेंट तुम्हाला सांगायचं नव्हतं ते सुद्धा सांगून टाकले. ओके ठाकूर, हा. आता नाही तर संध्याकाळी बघू तुमच्या खोलीबद्दल. एक बरं, माझं सामान थोडं पाठवून द्या. ओके, डोंट वरी. हो नाही, हो नाही. शिकाऱ्यानं कोणाला तरी गोळी घातली. क्या लावले मजा आहे, आज मजा आहे खाने का. हो बाई, तुम्ही मला काय म्हणालात काय? हो मी तुम्हाला शिव्या दिल्या. काय म्हणायचं तुम्हाला? सुंदर. नाही डॅमेट, आपल्याला तुमची तिखट जुबान जवानी आवडली. बाय द वे, तुम्हाला एवढ्या शिव्या येतात की आणखी काय येतात? नाही म्हणजे येत नसतील तर शिका, पाठ करा. बाय द वे, तुम्हाला रस्ता आवडतो? रात्री आपण फर्स्ट क्लास रस्ता. नाईस मीटिंग यू, नाईस मीटिंग यू. बाबा पीटर. साहेबा, पीटर, ए पोरगी कुठल्या रूम मध्ये उतरली आहे? 110 नंबर मध्ये, हा? तुझ्या रूमची एकदम समोर. डॅम गॉड. या 8 नंबर आपल्याला किती लकी ठरते ते तर बघू. माँ की आंख. ये सुनबाई, काय झालं भैया? काय तो तडफडणारा मुका प्राणी यांनी पाहिला आणि यालाच कापर म्हणलं. अगदी हळव्या मनाचा आहे. सशाचं काळी जाईल नुसतं. खरंच वहिनी, तो ससा इतका छान खेळत होता, बागडत होता. वाटलं जवळ जावं आणि त्याला छातीशी घट्ट धरावा. मी जवळ जाणार, तोच एकदम त्याला म्हणतो. काय ग, एखाद्या वेळेला तुलाच गोळी लागायची. त्या शिकारीची चांगली खरजपट्टी काढा तुम्ही. हो, आता जेवायला गेलो म्हणजे चांगलाच बघतो त्याच्याकडे. अरे हो काका, तुमची जेवण व्हायची असतील ना अजून? अरे पण यांची काळजी करू नका, मी आहे. तुम्ही जा जेवायला. आणि मग निलेश भैया रागावला तर? पुढे यांची काळजी. बर हो, तुझ्या जेवणाचं काय? नको, मला फक्त दूध पाठवून द्या. दूध? जा काकू बर. तुम्ही. मी आहे. चला चला. निलेश भैया. हे बघा नमिताजी, माझ्याकडून तुम्ही एखादी पॉलिसी घ्या, म्हणजे बरं पडेल तुम्हाला. हे पहा विद्याधर गदाधर. गदाधर नाही हो, गंगाधर. गंगा नदी लक्षात ठेवा. सब कुछ धराधर. तुम्ही मला विमा या विषयावर आतापर्यंत इतकं लेक्चर दिलंय की मी त्यावर एक मोठा प्रबंध लिहू शकेन. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. तरी पण मी विमा उतरवणार नाही. पण उद्या जर तुम्ही चुकून मेलात तर मग? नाही, मला मृत्यूचं भय वाटत नाही. मरणात देखील एक सुंदर थ्रिल आहे असं मला वाटतं. तरी पण मी तुम्हाला निराश करत नाही. तुम्हाला पैशाची गरज आहे ना? माझ्या कादंबरीतलं एक प्रकरण मी तुम्हाला डिक्टेट करते. हो, पण तुमचं अक्षर चांगलं आहे ना? अक्षर चांगलं आहे. शाळेमध्ये असताना कुस्ती लेण्यामध्ये माझा नेहमी पहिला नंबर असायचा. कुस्ती म्हणजे कित्ता गिरवता. या माझ्या खोलीत. अहो, डिक्टेशन साठी. असं चला तर मग. मला काय, दरवाजात नाही या. खिडकी आहे होय? मला वाटलं दरवाजातून जायची सवय नाही ना, त्यामुळे मग.